सगळ्यात अगोदर सर्व स्वामी भक्तांचे माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा अनुभव हा एका अभिनेत्रीचा आहे। एवढा सुंदर ताईंचा अनुभव आहे की त्यातून आपल्याला ही काहीतरी शिकता येईल, काहीतरी घेता येईल असा ताईंनी अनुभव सांगितला आहे। मला जेव्हा हा अनुभव त्यांचा ऐकला मी ताईंनी सांगितला तेव्हा मला तर खूप आवडला आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा हा अनुभव नक्की आवडेल। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। ताई म्हणतात, माझं नाव आशा माने आहे। मला स्वामींचं खूप वेड आहे आणि हेच स्वामींचं वेड खूप मदत करते मला रोजच्या आयुष्यात। मला माझ्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला मदत करते। मी अद्भुत स्वामी शक्ती पाहिली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला शांतपणा आला आणि कारण मी खूप चिडचिडी स्वभावाची होते आणि मी माझ्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून रोज 20 मिनिटे तरी वेळ काढते पण जप करण्यासाठी आणि त्यामुळे मला खूप शांती मिळते। याआधी आयुष्यात खूप वादळं आली, मानसिक शारीरिक, पण मला कशाचीही कधीही काळजी नव्हती कारण स्वामी माझ्याबरोबर आहेत आणि होते आणि कायम असणारच मला खात्री आहे। आणि मी जी ध्यानधारणा करते त्याने माझं मन खूप शांत असते। तुम्हाला तर माहितीच असेल, अभिनेत्री होणं पण सोपं नाही। घरातून बाहेर पडल्यावर खूप सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं। मी पैशाच्या जास्त मागे लागत नाही कारण मला माहिती आहे जर माझ्या नशिबातच असतील तर ते माझ्यापर्यंत येणारच आणि माझे स्वामी आहेत। जरी काही अडचण आली तर पाहायला। एकदा काय झालं की माझ्या मुलीचं ॲडमिशन करायचं होतं आणि माझ्या मुलीला सोफिया कॉलेजला जायचं होतं आणि तिचा दुसऱ्या रोपनमध्ये सुद्धा नंबर लागला होता आणि तिच्या पप्पांचं म्हणणं होतं की तू रॉयामध्ये जा, आमच्या ओळखी आहेत तिकडे। पण माझी मुलगी काय ऐकायला तयारच नव्हती। ती म्हणायची मला वेगळ्या ठिकाणी जायचे आणि माझं म्हणणं होतं की तुला जे आवडतंय ते तू कर। आणि त्या दिवशी 3 वाजता ॲडमिशन बंद होणार होतं आणि शेवटी सियाने पप्पाला बोलले घे पप्पा बोलले तिचे घे तुला जायचंय तिथे जा। पण ती बोलली आता काय होणार, आता 2:45 वाजले आहेत आणि आता 15 मिनिटात तर बंद होऊन जातील। मी मुलीला म्हटले की कागदपत्रे सर्व घे, लवकर जाऊया। तेव्हा मी स्वामींजवळ गेले आणि स्वामींना पहिल्यांदा मी असं बोलली की स्वामी माझ्या मुलीला ॲडमिशन भेटलंच पाहिजे, मला काहीही ऐकायचं नाही अशी मी धमकीच दिली। चक्क धावत गेलो, 10 रुपयांचा फॉर्म घेतला, मुलीला पुढे पाठवलं आणि मीही वेगाने चालत होते तेव्हा ते म्हणाले सावकाश या सर्व्हर डाऊन आहे आणि आम्ही थोडा 5-10 मिनिटे वाट बघितली आणि सर्व्हर ऑन झाल्यावर आम्ही ॲडमिशन करून आलो। तर आजचा हा ताईंचा अनुभव ऐकायला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज की जय। असाच स्वामींचा सर्वांना आशीर्वाद मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते।